विद्यार्थी मित्रांनो, भारतीय तत्वज्ञानाचे स्वरूप आपण आज पाहणार आहोत. आपलं जे प्रकरण आहे काय, कळते कसे आणि करायचे काय, यामध्ये आपण तत्वज्ञानाच्या शाखा पाहिल्या. तत्वज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञानाचं स्वरूप कसं आहे, तत्वज्ञानाची व्याप्ती कशी आहे. तर तत्वज्ञानाचं स्वरूप अमर्याद आहे, तत्वज्ञानाची व्याप्ती अमर्याद आहे. हे आपण तत्वज्ञानाच्या काही व्याख्यांमधून पाहिले. तत्वज्ञानाच्या काही व्याख्यांचे स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहिले आणि या सगळ्या व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला हे दिसून आलं की तत्वज्ञानाची व्याप्ती अमर्याद आहे. तत्वज्ञानाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. त्यामध्ये आपण पाहिलं कुतूहल, जिज्ञासा, मनन, चिंतन हे तत्वज्ञानाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. सतत प्रश्न विचारत राहणे आणि आपल्या मनाचे समाधान करणे हा तत्वज्ञानाचा मुख्य भाग आहे. अनुभवाला येणाऱ्या आणि अनुभवापलीकडील सर्व विषयावर मनन, चिंतन, चिकित्सा करणे, विश्वाच्या मूळ तत्वाबद्दल जाणून घेणे, मनुष्य आणि निसर्ग यांचा संबंध काय, माणूस आणि समाज यांचा संबंध काय, आपल्याला जे दिसते त्या पलीकडे काही आहे का, आणि जर समजा असेल तर त्याचा मानवाशी संबंध काय, मानवाचा स्वतःशी संबंध काय, या आणि इतर अशा अनेक प्रश्नांचा विचार आपण तत्वज्ञानाच्या माध्यमातून केला. तत्वज्ञानाच्या पद्धती आपण समजून घेतल्या. विश्लेषण पद्धती, संवाद पद्धती, वाद पद्धती, खंडन मंडन पद्धती, या सर्व पद्धती तत्वज्ञानामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हा सर्व भाग झाल्यानंतर आपल्याला आज भारतीय तत्वज्ञानाचे स्वरूप पाहायचे आहे. तत्वज्ञानाच्या स्वरूपाचा आढावा घेत असताना तत्वज्ञान आणि संस्कृती हा मुद्दा आपण पाहिला. सामाजिक तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान, धार्मिक तत्वज्ञान या सर्व बाजूंचा आढावा आपण घेतला. सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा, नीतिमीमांसा, तर्कशास्त्र या तत्वज्ञानाच्या शाखा सुद्धा आपण पाहिल्या. आज आपण भारतीय तत्वज्ञानाचे स्वरूप पाहणार आहोत. भारतीय तत्वज्ञानाचं स्वरूप जर पाहिलं तर असं दिसून येतं की भारतीय तत्वज्ञानामध्ये मी कोण, विश्वाचं मूळ तत्व काय, अनुभवाला येणारं विश्व आणि अनुभवा पलीकडील विश्व, या सर्व गोष्टींशी माझा संबंध काय, म्हणजे आपला संबंध काय, या सर्व गोष्टींची चर्चा, चिंतन भारतीय तत्वज्ञानामध्ये झालेलं दिसून येते. भारतीय तत्वज्ञानामध्ये सुख आणि दुःख या दोन गोष्टींची चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय, तर सुखाचा सर्वसाधारण विचार जर सामान्य माणसाने केला तर भौतिक सुखसुविधा ज्या माध्यमातून आपल्याला मिळतात, ज्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात, त्याला आपण सुख म्हणावं का, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुःख म्हणजे काय,
तर भौतिक सुखसुविधांचा अभाव म्हणजे दुःख का? मग सुख आणि दुःखाचा विचार भारतीय तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येतो. पण आपण एक सर्वसाधारण विचार जर केला तर सुख आणि आनंद वेगवेगळा आहे का? सर्व सुखांच्या वस्तूमधून आपल्याला आनंद मिळतोच का? आणि या सुखांच्या काही गोष्टी मिळाल्या नाहीत तर आपण दुःखी होतो का? हा प्रश्न भारतीय तत्वज्ञानामध्ये विचारात घेतला गेला. सुख म्हणजे आनंद का? सुख म्हणजे भौतिक सुख सुविधा प्राप्त होणे, याला सुख म्हणावं का? आणि भौतिक सुख सुविधांचा अभाव म्हणजे दुःख का? यासाठी एक असं उदाहरण देतो मी की झोपडीमध्ये राहणारा माणूस दुःखी असतो का? आणि महालामध्ये राहणारा माणूस सुखी असतो का? सुख आणि दुःख या दोन्ही कल्पनांचा विचार जर केला तर सुख आणि दुःख या व्यक्तिनिष्ठ कल्पना आहेत. त्या व्यक्तीनुसार बदलत असतात. आपण जर असं म्हटलं की मी सायकलवर आहे, मला पायडल मारण्याचं दुःख आहे, माझ्याजवळ गाडी असती तर. पण सायकल चालवत असताना जर मी पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहिलं तर मी पायी चालणाऱ्या माणसापेक्षा सुखी नाही का? मग सुख ही कल्पना जी आहे ही व्यक्तिनिष्ठ आहे. बरं, ही गोष्ट आपण भौतिक सुखांच्या माध्यमातून सुख आणि दुःख या कल्पनाचा थोडासा विचार केला, मग सुख आणि दुःख या व्यक्तीशी रिलेटेड कल्पना आहेत का? निश्चितच आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्याचप्रमाणे तो बुद्धिजीवी प्राणी आहे. मग तत्वज्ञानामध्ये या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार केला जातो. वेगवेगळे देश आणि त्यांचे वेगवेगळे तत्वचिंतन, तिथल्या चाली रीती रूढी परंपरा, तिथली संस्कृती आणि देशानुसार ती संस्कृती बदलत गेलेली आपल्याला दिसून येते. मात्र भारतीय तत्वज्ञानामध्ये या सर्वांचा किंवा या सर्व प्रश्नांचा एकत्रितपणे विचार केलेला आपल्याला दिसून येतो. संपूर्ण विश्व हा तत्वज्ञानाचा अभ्यास विषय आहे आणि त्यामुळे विश्वामध्ये येणाऱ्या सर्व बाबींचा अभ्यास तत्वज्ञान करीत असते. भारतीय तत्वज्ञानाच्या विचारांमध्ये जर आपण पाहिलं किंवा भारतीय तत्वज्ञानाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने भारतीय तत्वज्ञानामध्ये सर्व विश्वाच्या जगण्याचा साकल्याने विचार केलेला दिसून येतो. सर्व विश्वाचा किंवा सर्व विश्वामधील व्यक्तींचा, वस्तूंचा, घटनांचा, संस्कृतीचा, चाली रीती रूढी परंपरांचा अभ्यास किंवा या सर्व गोष्टींचा विचार साकल्याने म्हणजे मुळापासून केलेला दिसून येतो. दुसरं भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की दृश्य विश्व आणि त्याच्या बुडाशी असणाऱ्या अंतिम सत्याचा अभ्यास भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेला आहे. प्रत्येक गोष्टीच्या मूळ तत्वाशी जाऊन जर आपण त्याचा विचार केला तर आपलं जीवन निश्चितच परिपूर्ण यशस्वी होऊ शकते.
आणि तिसरा प्रश्न असा आहे की आपलं जीवन हे अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांनी भरलेलं असते. सुख, दुःख, आनंद, राग, लोभ, द्वेष या सगळ्या कल्पना आपल्या जीवनाशी निगडित आहेत. या कल्पनांशिवाय जीवनच नाही आहे. आणि मग या सर्व कल्पनांचा विचार मुळात जाऊन केला तर आपल्या गरजा आणि आपलं उत्पन्न याचा ताळमेळ जर आपण लावला तर आपलं जीवन निश्चितच सुखी होऊ शकते, आनंदी होऊ शकते. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी दिसतात, असतात, भासतात, ज्याचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध आहे, त्या सर्व बाबींचा मुळात जाऊन तत्वज्ञान विचार करीत असते. भारतीय तत्वज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि तिसरा मुद्दा येतो, आपण एक व्याख्या बघितली होती पहा, सुसंगतपणे प्रश्न सोडवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न म्हणजे तत्वज्ञान. विसंगती आणि सुसंगती या दोन बाजू आहे. आपल्या जीवनातल्या काही गोष्टी ज्या वेळेला आपल्याला कळतात त्यावेळी जीवनातली विसंगती दूर होते. आणि प्रत्येक गोष्टीचा सुसंगतपणे विचार करायला सुरुवात आपण करतो. प्रत्येक गोष्टींचा सुसंगतपणे विचार झाल्यानंतर सुखाचेही प्रश्न मार्गी लागतात आणि दुःख सुद्धा हळूहळू कमी होत जाते. जीवन यशस्वी होते. हाऊ टू लिव्ह द लाईफ, जीवन कसं जगावं, जीवन कसं असावं, जीवन कसं नसावं, त्यामध्ये काय असावं, त्यामध्ये काय नसावं, या सर्व गोष्टींचा आपण सुसंगतपणे विचार करतो. आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये प्रामुख्याने या सर्व गोष्टीचा विचार भौतिक गरजांच्या बाबतीत आणि भौतिक गरजांच्या पलीकडे जाऊन केलेला दिसून येतो. खरोखर आपल्या गरजा काय, खरोखर आनंद कशात आहे, खरोखर दुःख कशामुळे निर्माण होते, या सर्व गोष्टींचा सुसंगतपणे विचार तत्वज्ञानामध्ये, प्रामुख्याने भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेला दिसून येतो. काही व्याख्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विश्वाचं मूळ तत्व काय आहे आणि या मूळ तत्वाचा अभ्यास भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय तत्वज्ञानामध्ये जगणे, वागणे, जगण्याचे उद्दिष्ट, जीवनाचं ध्येय, विश्वाचं सत्तत्व काय आहे, विश्वाचं स्वरूप, मूळ स्वरूप निसर्गामध्ये आहे, विज्ञानामध्ये आहे, की विश्व निर्मिती ही ईश्वराच्या माध्यमातून झाली, की विश्वाच्या निर्मितीचं कारण विज्ञान आहे, या सर्व गोष्टींची चिकित्सा भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेली दिसून येते. आणि यालाच आपण सत्ता मीमांसा असं म्हणतो. विश्वाचं सत्तत्व काय आहे, या सत्तत्वाविषयीचं चिंतन करणं, मनन करणं, त्याच्यावर विचार करणं आणि आपल्याला सुद्धा विचार करण्याची दिशा देणं, हे प्रमुख काम भारतीय तत्वज्ञानाचं आहे. यालाच आपण सत्ता मीमांसा असं म्हणतो. म्हणजे सत्ता मीमांसे संबंधी विचार भारतीय तत्वज्ञानामध्ये दिसून येतो. ज्ञानमीमांसा, ज्ञानाविषयीचं चिंतन, ज्ञानाविषयीचं मनन. ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचे स्रोत काय, ज्ञानाची साधनं काय आहेत, प्रत्यक्षपणे मिळणारं ज्ञान सत्य आहे का, अप्रत्यक्षपणे ज्ञान मिळू शकत नाही का, अप्रत्यक्ष ज्ञानाचे स्रोत मान्य करावे की नाही, सर्व ज्ञानाचा आधार अनुभवच आहे का, अनुभवाच्या पलीकडे काहीच ज्ञान नाही का,
या आणि अशा सर्व प्रश्नांची चिकित्सा चर्चा भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेली दिसून येते. तिसरं आहे नीतिमीमांसा. नीती म्हणजे जीवन जगण्याची योग्य रीत, जी आपल्याला योग्य मार्गाने वाहून नेते, घेऊन जाते. त्याला आपण नीती असं म्हणतो. नी म्हणजे नेणे. मग या नीतीची चर्चा, मनुष्य आणि नीती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. नीतीशिवाय माणसाचं जीवन नाही. म्हणून नीतीविषयीची चर्चा, तो समाजशील आहे. त्याला समाजामध्ये राहावं लागतं आणि या समाजामध्ये राहत असताना समाजाचे नियम पाळून आपल्याला जगावं लागणार आहे. आणि म्हणून नीतिमीमांसेची चिकित्सा, नीतिमीमांसेचा विचार भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेला दिसून येतो. या प्रमुख तत्वज्ञानाच्या शाखा आहेत आणि याचा विचार भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेला आहे. प्रामुख्याने भारतीय तत्वज्ञानामध्ये चार्वाक दर्शन हे जडवादी आहे, बौद्ध दर्शन हे अनात्मवादी आहे, अद्वैत वेदांत दर्शन हे आत्मवादी आहे. आणि या सर्व दर्शनांमध्ये प्रामुख्याने दुःखाचा विचार करण्यात आलेला आहे. बुद्ध दर्शनामध्ये दुःखविषयीचा विचार करत असताना दुःखमुक्तीचा मार्ग सुद्धा सांगितलेला आहे. बुद्धांनी तर दुःखाला एक आर्य सत्य म्हटलेलं आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आहे म्हणूनच त्याला सुखाची किंमत कळत असते. दुःखमुक्तीचा मार्ग, त्याच्यावरील चिंतन बौद्ध दर्शनामध्ये आपल्याला दिसून येते. प्राचीन भारतीय वर्णव्यवस्था, आश्रम व्यवस्था, पुरुषार्थ विचार, जीवनाचे उच्चतम ध्येय काय, या संबंधीचं चिंतन भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. आत्मा, पूर्वजन्म, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत या सर्व विचारांचा प्रभाव भारतीय तत्वज्ञानावर आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य हे आहे की नास्तिक दर्शन असो की आस्तिक दर्शन, जडवादी असो की आत्मवादी किंवा अनात्मवादी, या सर्व दर्शनांमध्ये जीवन जगण्याचं तत्वज्ञान आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. जीवनात आनंद कसा मिळवावा, जीवनातलं दुःख जास्तीत जास्त कसं कमी करता येईल आणि आनंद जास्तीत जास्त कसा मिळवता येईल, सुख कसं प्राप्त करता येईल, हे भारतीय तत्वज्ञानामधून आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. प्रामुख्याने असं जर पाहिलं तर भारतीय तत्वज्ञानामध्ये आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन मिळून जी महत्वाची दर्शनं आपल्याला दिसून येतात, त्यामध्ये 9 दर्शनं आहेत. यामध्ये 6 दर्शनं आस्तिक आहेत आणि 3 दर्शनं नास्तिक आहेत. मग कुठली कुठली? न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, मीमांसा दर्शन आणि वेदांत दर्शन. ही 6 दर्शनं नास्तिक आहेत. जैन, बौद्ध आणि चार्वाक ही नास्तिक दर्शने आहेत. मग आस्तिक दर्शनं आणि नास्तिक दर्शनं या कुठल्याही दर्शनांचा जर आपण भारतीय तत्वज्ञानामध्ये अभ्यास केला तर जीवन जगण्याचं एक तत्वज्ञान, जीवन जगण्याचा एक योग्य दृष्टिकोन आपल्याला भारतीय तत्वज्ञानामध्ये दिलेला दिसून येतो. पुन्हा भारतीय तत्वज्ञानामध्ये आत्मवादी दर्शन, वेद प्रामाण्य मानणारी दर्शने, वेदांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते प्रमाण मानून चालणारी दर्शनं,
ज्याला आपण आस्तिक दर्शन असं म्हणतो, त्या दर्शनामध्ये सुद्धा दुःख आणि सुख याची चर्चा झालेली आहे. आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये या सर्व गोष्टींना, आस्तिक विचारांना आणि नास्तिक विचारांना सुद्धा आदराने समाविष्ट केलेलं दिसून येतं. प्रत्येकाचे विचार एकमेकांनी स्वीकारले आहेत, त्यावर चर्चा झालेली आहे. विचारांचा विरुद्ध प्रवाह, विचारांचा सकारात्मक प्रवाह, विचारांचा नकारात्मक प्रवाह, या सर्व गोष्टींची चर्चा भारतीय तत्वज्ञानाने स्वीकारलेली आहे. जडवादी विचारसरणी म्हणजे चारवाक दर्शन, अनात्मवादी विचारसरणी किंवा नास्तिक विचारसरणी म्हणजे बौद्ध दर्शन, पुन्हा नास्तिक विचारसरणी म्हणजे जैन दर्शन. या सर्वांचा विचार भारतीय तत्वज्ञानामध्ये स्वीकारलेला दिसून येतो. अद्वैत वेदांत दर्शन, न्याय वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, या आस्तिक विचारसरणीला सुद्धा भारतीय तत्वज्ञानाने प्रमुख मानलेलं आहे. भारतीय समाज व्यवस्था, भारतीय वर्णपद्धती, भारतीय जाती व्यवस्था, या सर्वांचं चिंतन सुद्धा भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या चाली, रीती, रूढी, परंपरा हा सुद्धा महत्वाचा भाग भारतीय तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे भारतीय तत्वज्ञानाचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. यावरील नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. मागे एक व्हिडिओ जो आपल्याला महत्त्वाचा होता तो सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. पण हा व्हिडिओ स्पेशली भारतीय तत्वज्ञानाचं स्वरूप काय, तर तुम्हाला दिलेल्या नोट्सवर हे आधारित आहे. थँक्यू.